ज्यावेळेस मी मला वाटतं मला माहीत नाही कितवी वेळ आहे ज्यावेळेस मी या ठिकाणी प्रथम आलो होतो त्यावेळेस मी गेस्ट स्पीकर होतो. मग दुसऱ्या वेळेस आला त्यावेळेस मी गेस्ट नव्हतो, स्पीकर होतो. आणि मग येत गेलो. ज्यावेळेस मला वाटतं हे जरा बंद करता का पंखा? आणि मग मी येत गेलो आणि मी गेस्ट पण न राहिलो आणि स्पीकर पण न राहिलो. मी एक आपल्या कुटुंबाचा सभासद झालो. आणि खरं म्हणजे कुटुंबात बोलायचं म्हणजे थोडंसं कठीणच आहे. स्पीकर म्हणून बोलायला सोपं आहे, पाहुणा म्हणून बोलायला सोपं आहे. आणि खरं म्हणजे कसं असतं ना, ज्यावेळेस तुम्ही घरात बोलता, घरातले लोक तुमच्याविषयी इतकं चांगलं बोलतात, मला एवढं पॅम्पर करतात की काय बोलावं कळत नाही. आणि तेच मला वाटतं पाळक साहेबांनी आता केलं. पण असो, आज पितृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही किती वाईट आहोत फादर्स, पितृ लोक, याविषयी बोलणार नाही आहे. आमचं अशक्त पण मी सांगायचा प्रयत्न करणार नाही, कारण मी पण बाप आहे. मला माहिती आहे फरक आहे मातृदिनात आणि पितृदिनात. आणि तो फरक एकच आहे. मला आठवतं मागच्या 1-2 वर्षापूर्वी मी सेंट मॅथ्यू चर्चला बोलत होतो पुण्यात. आणि माझा मातृदिनाचा विषय होता मायेचा पदर. लोकांना आवडला, संदेश लोकांना आवडला, चांगला झाला. मग पालकांनी मला एक प्रश्न विचारला, जर तुम्हाला पितृदिना दिवशी जर बोलवलं आम्ही, तर तुमचा विषय काय असेल? कारण तुम्हाला थोडे हटके विषय घ्यायची सवय आहे. मी म्हटलं, जर पितृदिनाला जर मला बोलवाल तर माझा विषय असणार आहे बापाचा हात. आपल्याला आठवतं सगळ्यांना बापाचा हात? मला तर आठवतं, कारण आमच्या वेळेस फक्त बापाचा हातच चालत होता. आता कमी झालं, वापरता येत नाही जास्त करून, बंधन आहेत आमच्यावर. पण ते एक वेगळं पण आहे, नाही का? इथं मी मदर्स डे किंवा फादर्स डे कंपॅरिझन करणार नाही आहे, कारण आईचा जो रोल आहे तो प्राथमिक आहे आणि तो महत्त्वपूर्ण आहे. आणि फरकच जर सांगायचा झाला तर ज्यावेळेस आमच्या जीवनात काही घडतं, काही दुःख येतं, एक शब्द बाहेर पडतो, आई ग. आणि ज्यावेळेस काहीतरी भयानक बघायला मिळतं किंवा होतं, बापरे. मला वाटतं हे 2 शब्द दोन्ही दिवसाचं महत्त्व आणि महात्म्य सांगत आहेत. ज्यावेळेस आम्ही दुःखात आहोत आम्हाला आईची गरज आहे, पण ज्यावेळेस आम्ही भीतीने ग्रस्त आहोत अशा वेळेस आम्हाला बाप आणि बापाचा हात याची पण गरज आहे. दोन्ही देवाने अशा रीतीने ठेवले आहेत की आमचं जीवन दोघाशिवाय परिपूर्ण होत नाही. पण आज मग पितृदिवशी काय बोलायचं, बापाविषयी काय बोलायचं आहे? फक्त असं म्हणूया, रिश्ते में हम तुम्हारे बाप होते. म्हणजे आपण कुठेतरी ऑथॉरिटी दाखवण्यासाठी आलो का? अधिकार, आम्ही बाप आहोत? नाही, आम्हाला ते करायचं नाही आहे. आज मी जे बोलणार आहे ते देवाच्या वचनातूनच सांगणार आहे. आणि देवाचं वचन ही आज्ञा आहे, कमांड. हे सजेशन नाही आहे. मी तुमच्या समोर आज पितृदिनानिमित्त देवाला काय म्हणायचे, त्याचे काय सजेशन्स आहेत हे सांगायला आलो नाही. त्या कमांड्स आहेत, आज्ञा आहे. हा मिलिटरीचा शब्द आहे. त्यामुळे मी जे काही बोलणार असेल, कदाचित ते सजेशन म्हणून पटलं तर घेऊ, नाही तर घेऊ नाही, असं काही नाही. देवाने सांगितलं करा तर करावं लागेल, त्यात आम्हाला बदल करता येणार नाही. आणि कोणत्या बापांविषयी मी बोलणार आहे? मी तुमच्या स्टेटस बघून तुमच्याविषयी बोलणार नाही, की ज्याचं स्टेटस उंच आहे अशा बापाविषयी बोलणार नाही. जो श्रीमंत बाप आहे त्याच्याविषयी मी बोलणार नाही आहे. जो व्यसनाधीन बाप आहे त्याच्याविषयी मी बोलणार नाही आहे. जो अशिक्षित बाप आहे मी त्याच्याविषयी पण बोलणार नाही. कारण बापामध्ये कुठं ग्रेडिंग नसतं.
आणि म्हणून मी त्या बापाला एका कक्षेत आणून ठेवला आणि तोच माझा आजचा विषय आहे, गॉडली फादर, देवभुरू पितृत्व, ज्याचा देवाशी संबंध आहे. मी गुड फादर, चांगला फादर, यशस्वी फादर किंवा पिता याविषयी बोलणार नाही. इट्स नॉट अबाउट गुडनेस, इट्स अबाउट गॉडलीनेस. कारण आपण आई वडील सगळे चांगले असतो. वी आर ऑल गुड फादर्स. आपण आपली कॉलर नेम चांगला आहे आणि मुले काही आपल्या विरुद्ध जात नाही, चांगला बाप आहे, कारण मग त्यांचा भत्ता बंद व्हायचा, ते पण म्हणणार नाही. हे आम्ही करत असतो. म्हणून आपण ध्यानात घ्या, कदाचित आज तर काही घरांमधून आईबाप नाही आहेत, सिंगल मदर आहे, एकच आई आहे, आपल्या मुलांना तिचं संगोपन ते करत आहे आणि खऱ्या अर्थाने ते बापाचा रोल अदा करतायत, वडिलांचा. कदाचित आजचं शिक्षण त्यांच्यासाठी देखील आहे, हे आपण ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस मी काही लोकांना प्रार्थनेची रिक्वेस्ट पाठवली, त्यावेळेस एका माझ्या बहिणीने मला सांगितले की मी सिंगल मदर आहे आणि देवदयेने मी माझ्या मुलांना त्यांचं योग्य संगोपन आतापर्यंत तरी जगिक दृष्टिकोनातून निश्चित चांगलं करत आली. देवाने एक्सेप्शन ठेवले आहेत, अपवाद आहेत. आणि कुणाला जर सिंगल मदर आहे, एकटी आहे, बाप नाही आहे, तरी हा योगायोग नाही आहे, देवाची योजना आहे आणि देव एक्सेप्शन मान्य करतो. म्हणून आजचा हा संदेश जे बाप आहेत, जे बाप होणार आहेत आणि जे बाप होऊन बरेच वर्ष झाली आहेत, आता आजोबा झाले आहेत, त्यांच्यासाठी पण आहे. कारण फादरहूड किंवा पितृत्व याला काय टाईम लिमिट नसते की मुलगा पैदा झाला आपल्या घरात की मी बाप झालो, तशातला भाग नाही आहे. ही प्रोसेस आहे, ही मरणापर्यंत चालू राहणार आहे. म्हणून त्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. देवाने या जगात मंदिर बांधण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बांधली, ते होतं कुटुंब. आपण मंदिराला फार महत्त्व देतो नाही, योग्य आहे, कारण देवाचं मंदिर आहे, का नाही देणार. परंतु आपण हे विसरतो की मंदिर बांधण्याआधी देवाने एक गोष्ट बांधली या जगात, त्याला म्हणतात कुटुंब, परिवार. लक्षात आलं मंडळी? देवाच्या दृष्टिकोनात मंदिरापेक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण, ज्याच्यात प्रायोरिटी म्हणतो, त्या लिस्टमध्ये जर काय होतं, कुटुंब, परिवार. पण हे दुर्दैव आहे आज की कुटुंबाकडे आमचं दुर्लक्ष कमी आहे, जास्त होत राहिलेलं आहे आणि आम्ही मंदिराकडे जायला लागलो. मंदिराकडे जाणं वाईट नाही हो, मी कंपॅरिझन करत नाही, पण देवाच्या दृष्टिकोनातून काय मोलाचं आहे हेच सांगण्याकरता कदाचित आजचा दिवस आहे. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाकडे बघणार आहोत. या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे. कुटुंब ज्यावेळी देवाने बांधलं, हे कुटुंब काही एकट्या माणसाचं नसतं, यात काही घटक असतात. आई आहेत, वडील आहेत आणि मुलं आहेत. बेसिक युनिट ज्याला म्हणतो. मी एक्सटेंडेड युनिटविषयी बोलत नाही, काका मामा नाना सगळे नाही. हे बेसिक युनिट आहे. यामध्ये आई बाप मुलं आणि यांचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते एका गोष्टीवर टिकून राहतं, ते म्हणजे रिलेशनशिप, संबंध. आणि पहिला हल्ला जर कुटुंबावर कुठं झाला असेल, रिलेशनशिप, संबंधांवर, आणि ते संबंध होते नवरा बायकोचे. दोघांमध्ये सैतानाने बेबनाव निर्माण केला, एकमेकाला दोष द्यायला लागले. तू केलंस, सैतानाने केलं, आम्ही चाल ढकल करायला लागलो. आणि तेव्हापासून या कुटुंबाचं वादळ निर्माण झालं आहे. आणि म्हणून आजचे असे दिवस आहे की काही घटकांचा आपण अभ्यास करतो. ज्यावेळेस ते कुटुंब निर्माण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या कुटुंबाला त्यांनी एक विजन स्टेटमेंट दिलं होतं. काहीतरी कारण असेल ना, देवाने कुटुंब का निर्माण करावं, नर नारी का निर्माण करावी? टाइमपास?
किंवा काय विचारतात ना, काहे बनाये माती के पुतळे, काही नव्हतं डोक्यात, काहीतरी आहे का पुतळे घेत बसलाय देव? नाही, त्यामागे कारण होतं हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि कुटुंबाला एक विजन स्टेटमेंट होतं आणि ते आहे उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा. आपण संततियुक्त व्हावं, आपल्याला मुलं बाळं व्हावीत, हा पहिला आशीर्वाद होता. आणि त्याचं कारण पण होतं, नुसतं तितकं करून चालणार नाही, तर तुम्हाला जे लोक आहेत, हे जग आहे, याला देवाच्या अधिपत्याखाली तुम्हाला आणायचं आहे. आणि ही कुटुंबाची जबाबदारी. पण दुर्दैव असं झालं, देवाचं वचन, देवाच्या आज्ञा ह्या इतरांपर्यंत पोचायला पाहिजे होत्या, पुढच्या पिढीपर्यंत पोचायला पाहिजे होत्या, ते घडलं नाही. आणि जर तुम्ही मलाकीच्या पुस्तकात गेलात, मलाकीच्या पुस्तकात आपल्याला असं बघायला मिळतं, त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे, देवाचं अभिवचन किंवा पर्पस हे कधीच बदललेलं नाही आहे. मलाकीच्या पुस्तकात मी वाचून दाखवतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मलाकीचं पुस्तक 2 अध्याय आणि त्यामध्ये 15वं वचन. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा जरी अंश आहे, अशा कोणाही असे कधी केले नाहीत. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? नर आणि नार तुम्हाला एकत्र केलं, असं देव म्हणतो की तुम्हाला वाटते कशा करता? जे पहिला उत्पत्तीच्या पुस्तकात आहे, ते जुन्या काळातल्या शेवटच्या पुस्तकात देव सांगतोय की तुम्ही अशी संतती निर्माण करावी की जी देवभूळ असेल. देवाचं जो उद्देश होता कुटुंबाविषयी, तो कधीही बदलला नाही. परंतु एक झालं, जो शास्त्रभाग आपल्या वाचण्यात आलेला आहे, अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय, त्याकडे आपण जाऊया. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, सर्वसाधारणतः मी त्याची पार्श्वभूमी सांगतो. आता ते जॉर्डन रिव्हर क्रॉस करून ते दुधामधाच्या प्रदेशात जाणार आहे, ज्या ठिकाणी प्रॉस्परिटी आहे, सुख संपत्ती आहे, अशा देशात ते जाणार आहे. 40 वर्ष वाळवंटात आणि एकाएकी आता सुख बघायला मिळणार आहे. अशा वेळेस त्यांना देवाने आज्ञा केली, मोशेला सांगितलं, आणि मोशेचं शेवटचं सगळ्यात मोठं भाषण आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देवाचे जे न्याय आहे, देवाचे जे कायदे आहेत, देवाचं जे वचन आहे, हे दुसऱ्या पिढीपर्यंत घेऊन चला. कारण त्यांनी, आपल्याला माहिती आहे की अब्राहमाचा जर तुम्ही 18वा अध्यायात गेलात उत्पत्तीच्या, अब्राहमाला सांगितलं की तुझ्याद्वारे मी जगाला आशीर्वादित करणार आहे. तर तशी देवाची इच्छा आहे की त्या आपल्याद्वारे जगाला आशीर्वादित करता यावं. म्हणून त्यांनी सांगितलं की नवीन प्रदेशात जात असताना तुम्ही देवाचं वचन घेऊन जा आणि त्या ठिकाणी कसं वागावं एक कुटुंब म्हणून, हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि एक बाप म्हणून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ती वडिलांकडे होती, कारण त्यांना अधिकार दिला होता. परंतु दुर्दैव म्हणा, मोशेच्या मृत्यूनंतर, यहोशवाच्या मृत्यूनंतर, आपण जर शास्त्रेच्या पुस्तकात गेलात तर आपल्याला एक दिसतं की जोपर्यंत मोशे आणि यहोशवा होते, तोपर्यंत हे देवाचं वचन, देवाच्या आज्ञा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात होते. परंतु शास्त्रेच्या पुस्तकात जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जवळपास 400 वर्ष अराजक माजलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे, तुम्ही जर शास्त्रीय पुस्तक वाचा, की लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जे वाटलं ते त्यांनी केलं. ह्या अनेकदा हे वचन आलेलं आहे. आणि दुसरं एक वचन अनेकदा आले, ज्याला मी पंच म्हणतो शास्त्रीय पुस्तकाचा, देवाच्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केलं.
जिथं देवाचं वचन या पिढीपासून त्या पिढीपर्यंत गेलं नाही, त्यावेळेस अराजक माजलं, राष्ट्रात अराजक माजलं, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे राजे निर्माण झाले. जवळपास 39 राजे इस्रायलमध्ये होते, पण त्या 39 पैकी फक्त 8 राजांनी देवाच्या वचनाचा आदर केला. मला वाटतं मागच्या फादर्स डेला आपण असा विषय बोलला. प्रथम बरोबर देवाच्या योग्य करत होता, पण नंतर शेवट. आणि हे तिथपर्यंत नाही मर्यादित राहिलं. मोठं फेल्युअर ज्यावेळेस लहान घरात घडतं त्यावेळेस आपण समजू शकतो. दावीद यशस्वी राजा, काय कमी होतं त्याच्याकडे, बट ही फेल्ड मिझरेबली ॲज फादर. बाप म्हणून दावीद फेल झाला. कारण सगळं कमवलं, संपत्ती कमवली, अधिकार कमवले, पण आपला मुलगा आपल्या सावत्र बहिणीचा रेप बलात्कार करतोय, एक मुलगा रिबेलियन करतो आहे, एक खून करतो आहे. पवित्र शास्त्रात जर आपण आपल्या मुलांना जर देवाचा वारसा, वचन, विश्वास दिला नाही, जे दाविदाच्या घरात घडलं, एक यशस्वी बाप अयशस्वी ठरला. त्यानंतर एली बघा, याजक होता, प्रिस्ट. काय आदर होता त्यावेळेस. त्याचे मुलं देखील देवाच्या विरुद्ध वागलेत, आणि या एलीची ताकद किंवा हिंमत झाली नाही त्या मुलांना सांगायला, हे तुम्ही चूक करताय. ज्या शमीवाल्याने हे ऐकलं आणि बघितलं, त्या शमीलाची मुलं देखील त्याच्या इच्छेप्रमाणे वागले नाहीत. शमवेल फेल्ड ॲज अ फादर. हे मला बरेच उदाहरणं आहेत, पण हे सांगण्याचा उद्देश मंडळी एवढाच आहे की जर देवाचं वचन जर आम्ही पुढच्या पिढीपर्यंत नेलं नाही, तर अराजक माजायला वेळ लागणार नाही. आज वी आर लिव्हिंग इन द व्हेरी प्रॉस्परस वर्ल्ड. चांगले पगार आहे, चांगलं सगळं आहे. त्या काळची परिस्थिती तशीच होती, प्रॉस्परस, सगळं काही चांगलं होतं. परंतु या प्रॉस्परिटीमध्ये जिथं देव नव्हता, तिथं अराजक माजलं. मग इस्रायलाचे 2 तुकडे झाले. हा तो पुढचा इतिहास आहे. मला वाटतं हे आपण जाणून घेऊन पुढे घ्यायची गरज आहे. मला वाटतं आज आपण एक वडील किंवा बाप म्हणून आपलं तर महत्त्व समजून घेऊनच या. परंतु जे संतती आपल्याला संगोपन करायला दिली, तिच्याविषयी देव काय म्हणतो ते ऐकूया. तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की आपली संतती हा देवाचा आशीर्वाद आहे. म्हणजे ध्यानात घ्या, आजकाल संतती म्हणजे मी मुलगा मुलगीविषयी बोलत नाही आहे, जेंडरविषयी बोलत नाही आहे. पण आमच्या जीवनात काय घडतंय, काही मुलं किंवा काही मुली, काही मुलं आम्हाला नको आहेत, आम्ही अबॉर्ट करतो आहोत. अहो, देवाचा आशीर्वाद आपण नाकारतो आहोत. काही मुलं स्पेशल चाइल्ड आहेत, परंतु तरी देखील तो देवाचा आशीर्वादच आहे, हे विसरता येणार नाही. मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे, आणि ते आपल्याला बघायला मिळतं उत्पत्ती 1 आणि 28 मध्ये. उत्पत्ती 33:5 मध्ये असं म्हटलंय की ती देवाची कृपा आहे. अहो, तुम्ही बाप झालात हा योगायोग नाही आहे. आपण बाप आहो ही देवाची कृपा आहे, हे बक्षीस आहे. बाप होणं फार मोठं गोष्ट आहे. मला आठवतं ज्यावेळेस आमचं लग्न झालं, जो 5 वर्ष आमच्या घरात पाळणा हल्ला नाही. सगळेजण संशयाने पाहायला लागले, उलटं सुलटं बोलायला लागलेत. 5 वर्ष झालं पाळणा हल्ला नाही. आणि एक दिवस आम्ही सोनोग्राफी केली आणि कळलं की मी बाप होणार. 5 वर्षानंतर कळलं मी बाप होणार. काय करावं मी? पेढ्याच्या दुकानात घेतली, पेढे घेतले आणि प्रथम मी खाल्ले. बाप होणार आहे. अहो, बाप होणं हे नुसतं मर्दुमकीचं लक्षण नाही आहे. बाप होणं हे मर्दुमकीच्या पलीकडचं आहे.
तुम्हाला एक नातं निर्माण होत आहे. खऱ्या अर्थाने आई बापा मुलाचं आणि बापाचं नातं कुठं सुरू होतं आहे? ज्यावेळेस आपल्याला मूल होतं. आता ज्यांना मूल नाही आहे ते आशीर्वादित नाहीत किंवा त्यांना देवाची कृपा नाही असं मी मानत नाही. कारण आम्हाला मुलं आहेत, कदाचित तुम्ही स्वतःची नसतील, नात्यात असतील, तुम्ही अडॅप्ट केलेली असतील, पण ती मुलंच आहेत. आणि सगळ्यात संततीवर असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही स्तोत्र 127:3 बघितलं, ते परमेश्वराने दिलेलं धन आहे. आपली धनाची कल्पना काय? नोटा, सोनं, प्रॉपर्टी? काय कल्पना आहे आपली संपत्तीची? वारसा, हेरिटेज? या ठिकाणी देवाचं वचन म्हणतंय की तो हेरिटेज आहे, ते गिफ्ट आहे, कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि आज जर देवाने आपल्याला एवढं चांगलं गिफ्ट दिलेलं आहे, त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी आपली नाही आहे, आपली मुलं ही प्रॉपर्टी देवाची आहेत, आपण फक्त केअरटेकर आहोत, त्यांचं संगोपन करणारे. खऱ्या अर्थाने आपण फक्त पालक आहोत. खरा बाप तो आहे, पण त्यांनी आपल्याला दिली. नंतर असं म्हटलेलं आहे, ते जैतुनाचं रोप आहे, स्तोत्र 128:3. हे मी तुम्हाला या सांगता काढतो की ज्याचं तुम्ही संगोपन करता आहात त्याला पण समजून घ्या. कारण त्याचं जर तुम्हाला मुलाचं महत्त्व कळलं तर बाप म्हणून आपली जबाबदारी निश्चित आपल्याला कळणार. जैतुनाचं रोप मोठं नाजूक असतं, जसे आपली मुलं. आणि ते कुठं वाढतं होय जैतुनाचं रोप? हे जैतुनाच्या झाडाच्या सावलीत वाढतं. सावलीत वाढतं ते, कारण त्याला तिथं संरक्षण मिळतं आणि त्याला नर्चरिंग मिळतं, तिथं ते वाढतं. आपली मुलं तशी नाही आहेत. कधी आपल्या मुलांकडे आपण ते जैतुनाचं रोप पण बघितले? ते आपल्या सावलीत वाढतं हो. तुमची सावली फार मोलायची आहे. कुठेतरी मी काल परवा वाचत होतो, असं म्हटलेलं आहे की बाप म्हणजे कडुलिंबाचं झाड. बाप म्हणजे कडुलिंबाचं झाड आहे, त्याचं पान खाल्लं तर ते कडू लागतं, पण कडुलिंबाची सावली सगळ्यात चांगली असते आणि थंड असते. आपलं पितृत्व तसंच आहे. थोडं कडू पण आहे आमच्यात, पण आमची सावली सगळ्यात तुमच्या जीवनात आनंद देणारी आहे. म्हणून आपण त्यांना कसं वाढवतो, हे रोपटं आपण कसं वाढवणार आहोत यावर ठरणार आहे की ते रोपटं पुढे मोठं होऊन फळ देणार की नाही. जर त्याला तुम्ही वाढवलं नाही ते फळ देणार नाही, मरून जाईल. आणि फळ दिलं तर काही दिवसांनी ते लाकूड देईल. त्याला आणखीन काही दिवसांनी ते जर मोठं झालं तर त्या लाकडातून तेल निघेल आणि तेल मिळेल, प्रॉस्परिटी मिळेल. कळलं किती? हे जैतुनाचं रोप जर व्यवस्थित वाढवलं तर ते आम्हाला आनंद देणार आहे, पण आमच्या जीवनात प्रॉस्परिटी पण देणार आहे. आणि तिसरं म्हटलं आहे ते वीराच्या हातातील बाण आहेत. स्तोत्र 127:4 हे आहेत माझे तरुण मुलं. आपल्याला वाटतं तरुण झाला चलो भागो, आपली जबाबदारी नाही संपत. अमेरिकेत म्हणे 18 वर्षाचा झाला की जा स्वतःचं बघ, करू देत, मला प्रॉब्लेम नाही त्याचा. पण पवित्र शास्त्रात जे सांगितलं ते मला मान्य. तुम्ही तुमचे तरुण मुलं हे बाणासारखे आहेत, आणि हे बाण कुणाच्या हातात आहे हो? आपल्या. आपण जे आईबाप आहोत. मग हा किती ताणायचा आणि त्याला किती लांब पाठवायचा आणि कोणत्या दिशेने पाठवतो हे बाण नाही ठरवत. ज्याच्या हातात बाण भात आहे तो ठरवतो. वडिलांनो, आपली जबाबदारी तरुण मुला, तुमच्या हातात असं शस्त्र आहे. तुम्ही दिशा दिली तर योग्य ठिकाणी जाईल. जितकं ताणाल तितकं पुढे जाईल. जितका फोर्स वापराल तेवढं पुढे जाईल. जी दिशा दाखवील
त्या दिशेने ते जाईल. परंतु हा भात्यात ठेवून चालणार नाही, संडे स्कूलमध्ये ठेवून चालणार नाही, तरुणांच्या कॅम्पमध्ये ठेवून चालणार नाही. यांना साफ करावं लागेल, शाप करावं लागेल. आणि ते फक्त आपण आईबाप करू शकतो. जर हे तरुण मुलं एवढी आहेत, तरुणांचं जर मुलांचं महात्म्य जर आमच्या जीवनात एवढं आहे, तर त्या दृष्टिकोन ध्यानात घेऊन आपल्या बापाचं कर्तव्य काय असेल, काय आहे फादरहूड, आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो माहीत आहे? माझे जे तरुण मित्र आहेत आणि मुलं आहेत, मी त्यांना एक कळकळीची विनंती करेल, आजच्या दिवशी तुम्ही देवाचे आभार माना. तुम्हाला पिता लाभलेला आहे. मला माहीत नाही तुम्ही तुमच्या पित्याला कसं बोलता, कारण आजकाल वेगवेगळ्या भाषेत बोललं जातं. कोणी म्हणतं डॅड, कोणी म्हणतं डॅडू. माझी मुलगी मला डॅडू. काही दिवसांनी त्याचा ड्यूड झाला, डॅडाचा ड्यूड. आणि आता तर फक्त डा. मला माहीत नाही तुम्ही कसं बोलता, त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे, या पितामध्ये जो हिंदी शब्द आहे त्याच्यामध्ये पिताजी, पिताश्री हा शब्द आहे. आपल्या नात्यामध्ये माझ्या मित्रांनो हा जी आहे का हो, की नुसता पिता आहे? तुमच्या नात्यामध्ये नुसता पिता असेल कुठंतरी चुकले. त्यातला जी तुम्हाला आणावं लागेल तो आहे आई बापांचा आदर. हा श्री, पिताश्री, माताश्री, हा जो श्री आहे हा आदर आहे. तो कुठं आहे? ज्या घरात आज बाप नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वे काय सांगतोय? तुम्हाला बाप आहे म्हणून तुम्हाला बापाची किंमत कळत नाही. माझ्या तरुण मित्रांना सांगितलं, बाप आहे म्हणून तुम्हाला नाही कळत बापाची किंमत. पण ज्यांना बाप नाही त्यांच्याविषयी जो सर्वे काय म्हणतोय बघा, जे फादरलेस होम्स आहेत, ज्यांच्या घरात बापाचं अस्तित्व नाही, त्यापैकी 63% लोक आत्महत्या करतात. त्यापैकी घरातून पळून जाणाऱ्याची संख्या 90% आहे. मेंटल डिसऑर्डर 85% आहे. शाळेतून ड्रॉपआउट करणारे 71% आहेत. आणि ड्रग ॲडिक्ट्स 75% आहेत. आणि तुरुंगात जाणारे 85% आहेत. हे सगळे ते मुलं आहेत ज्यांच्या घरात त्यांना पितृछत्र लाभलेलं नाही. तरुणा, तुम्हाला वाटत नाही की आज आपण आपल्या बापाच्या, आपल्याला देवाने बाप दिला म्हणून त्याची आराधना करून म्हणावा, थँक्यू जीसस, देवा आभार मानतो. खरं तर आज जास्तीत जास्त मुलांनी पुढे यायला पाहिजे आपल्या आईबापांचा आदर करण्याकरता. पण तो आमची मुलं आमच्याकडे पण संशयाने बघतात. आम्ही फार पूर्ण लोक नाही, तो साधे सरळ लोक. काल रात्री मी माझ्या मुलाला फोन केला, लांब फोन होता आमचा, बराच वेळ बोललो आम्ही. त्याला म्हटलं, बेटा मी उद्या फादर्स डेवर बोलायला चाललो आहे. बघा माझ्या मुलाचा रिस्पॉन्स. त्याला काय म्हणायचं होतंय, पप्पा तुम्ही फादर्स डेवर बोलणार आहात? कम ऑन. त्याला काय सांगायचं आहे, कम ऑन डॅडी, फादर्स डेवर तुम्ही बोलणार? म्हणजे त्याला हे सांगायचं होतं की यू आर नॉट ए परफेक्ट फादर. मी त्याला म्हटलं, बेटा उद्या मी मंडळीसमोर सांगेल की मी परफेक्ट फादर नाही, पण त्याच वेळेस मी हे पण सांगेल की माझी मुलंही परफेक्ट नाहीत. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आज बाप म्हणून आपली जबाबदारी आहे. तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही योहान 1:18 बघितलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाला कोणी पाहिलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताने आपल्याद्वारे देवाला प्रगट केलं, बापाला प्रगट केलं. आज बाप म्हणून आपलं स्टेटस काय आहे हो? फादर ही पदवी फक्त देवाला दिलेली आहे. त्याच्यानंतर या जगात, या पृथ्वीवर ही पदवी आपल्याला मिळाली.
आपण त्या देवाच्या जवळीक आहोत. त्यामुळे त्या बापाचं प्रगट करणं हे आपलं कर्तव्य आहे, जे ख्रिस्तानी केलं. ते आपल्या जीवनातून प्रगट होणं जरुरीचं आहे. मग माझा असा मुद्दा आहे की हे जर इतकं महत्त्वाचं आहे, या मुलांना वाढवायचं कसं? मी काही तुम्हाला 5 स्टेप 7 स्टेप असं काही सांगत नाही, कारण तसा काही फॉर्म्युला नाहीच आहे. परंतु सजेशन आहे. देवाचं वचन मध्ये काही सजेशन त्यांनी दिले आहेत आणि काही कमांड्स दिलेले आहेत. आपण कमांड बघणार आहोत की त्या काय. पहिलं तुम्हाला कधी कधी त्यांनी असं म्हटलेलं आहे, इफिसकरास पत्र 5वा अध्यायात त्यांनी म्हटलं आहे 5व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस तो आईवडिलांच्या रिलेशनविषयी, मुलांच्या आणि आईवडिलांच्या रिलेशनविषयी बोलतो, त्याच्या आधी मला वाटतं 5व्या अध्यायात पॉल काय म्हणतो, फिल विथ द होली स्पिरिट. काय सांगायचे त्याला, की हे नातं टिकवणं इतकं सोपं नाही आहे. नवरा बायकोचं, गुलाम मालकाचं, मुलांचं आणि आईवडिलांचं नातं टिकवणं आणि त्यांना संगोपन करणं इतकं सोपं नाही आहे. यू नीड टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. लक्षात घ्या, आमच्यामध्ये ती धमक नाही आहे. आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि कसं म्हटलं त्यांना, यू ब्रिंग देम अप. त्यांची वाढ करणं हा एका दिवसाचा प्रश्न नाही. त्याचं एक दिवसात त्याला पैदा केलं, त्याची बर्थ डेट मिळाली, त्याचा वाढदिवस मिळाला, आमचं काम संपलं असं होत नाही. त्याचं संगोपन करायला की त्यांना वाढवावं लागेल, आणि ही प्रोसेस आहे. अँड दॅट प्रोसेस विल गो टिल यू डाय. तुम्ही आजोबा झाला तरी तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. मग काय करणार हो आपण? पहिली गोष्ट, आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना करूया. स्तोत्र 127 1 आणि 2 मध्ये सांगितलं की तू झोपी जा, आय विल टेक केअर. मीन्स यू स्पेंड युअर टाइम इन द प्रेयर. आपण प्रार्थना करणं, मुलांसाठी आपण सगळे प्रार्थना करतो, पण कशासाठी? शिक्षण, त्यांनी चांगल्या मार्काने पास व्हावं, चांगली नोकरी मिळावी, वाईट नाही हो, जरूर करा यासाठी प्रार्थना. पण प्रायोरिटी काय? प्रार्थना करा की तो देवाच्या वचनात वाढेल, देवाच्या जवळीकमध्ये वाढेल, ही प्रार्थना करा. आपण मुलांना सगळं देतो, ॲपल देतो, आयपॅड देतो, बेस्ट थिंग, बेस्ट फोन. मी काय जळत नाही त्याच्यावर, द्या. माझ्याकडे ऐपत नव्हती, मी नाही दिला, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी द्यावं, मी कुठं नाही म्हणतो. पण प्रश्न मला हे आहे की आपण त्याला सगळं काही दिलं, त्याला ख्रिस्त दिला का हो? डिड यू गिव्ह हिम द क्राइस्ट? देव दिलाय त्याला. त्याच्या हातात गिटार दिली, प्रेज अँड वर्शिप करायला शिकवलं, पण एका हातात बायबल दिला नाही. त्यामुळे त्या गिटारचा कुठं वापर करावा त्याला कळत नाही. देवाने दिलेलं हे दान कुठं वापरावं त्याला कळत नाही, कारण त्याला आपण बायबल दिलं नाही, देवाचं वचन दिलं नाही आणि ख्रिस्त दिला नाही. आणि नंतर असं म्हटलेलं आहे, आपण इफिसकरास पत्रात बघूया, त्यांना शिकवा, टीच देम. फर्स्ट इज प्रे, नाव यू हॅव टू टीच देम. हा शब्द आहे टू इम्प्रेस किंवा इन्ग्रेव. देवाचं वचन त्यांच्या हृदयावर कोरा. बायबल बक्षीस देऊन चालणार नाही आहे. हे वचन त्यांच्या हृदयात आपल्याला कोरायचं आहे. आणि पंडित रमाईचं भाषांतर छान आहे, ती म्हणते यत्नपूर्वक शिकीव, मेहनत करना पडेगा, कष्ट करावं लागतील. हे शिकवणं म्हणजे आपल्या पोरांना ते कर पाठ, ते केलं पाठ क्या झालं खुश नाही. शिकवावं लागेल त्यांना. आणि 6 वर्षापर्यंत कदाचित त्यांना मेमरीवरचे शिकवा, तर 6 वर्षापर्यंत त्याचं पाठांतर छान असतं. आणि कधी कधी मग त्यांना तुम्हाला रिमाइंड करावं लागेल काय शिकलेत ते. आणि हे सगळं करण्याआधी, त्यांना शिकवण्याआधी पवित्र शास्त्र म्हणतं की तू आपल्या हृदयात बिंबव. जो शिकवणारा आहे, जो शिक्षक आहे, जो बाप आहे, त्यांनी हे वचन आपल्या हृदयात बिंबवायचं आहे.
आपण देवाचे वचन भिंतीला टांगत सुटलो आहोत. कदाचित ते चांगलं आहे कोणाला प्रोत्साहन देण्याकरता, मी म्हणत नाही की टांगू नका, परंतु तिथं टांगण्याआधी ते इथं आहे का, हृदयात कोरलं गेले का, ते आपण बघायची गरज आहे. नंतर तिसरी गोष्ट आहे शिकवल्यानंतर प्रे टीच, तिसरं आहे टक. असं म्हटलेलं आहे 7वं वचन आपण जे बातल्यामध्ये, तू त्याच्याविषयी बोलत जा. मुलं आता मोठी झालीत, ही बघा देवाने प्रोसेस दिली आहे. म्हणून म्हटलं सजेशन नाही, कमांड आहे. तू प्रार्थना केलीस, ग्रेट. आता त्याला शिकव, मेमरी वर्सेस दे, सगळं काही कर, तुझ्या मनात घे. आता तुला बोलावं लागेल, मुका फादर होऊन चालणार नाही. यू हॅव टू टॉक नाव, यू हॅव टू टॉक. आपण फार बोलतो नाही का मुलांविषयी? काय बोलतो? मेनी टाईम वी गॉसिप. जे आपल्या मुलांसमोर आपण बोलायला नाही पाहिजे ते आपण बोलतो. डोंट डू इट. माझे मुलं कधी, मला आठवतं माझ्या मुलांमध्ये म्हटलं चला आपण चर्चला जाऊ. बरं, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यातल्या नाही बाबा काय नको, आम्हाला नाही यायचं. कशासाठी? का नाही यायचं? अरे मी प्रवचन करतो, नाही यायचं आम्हाला. का? तुम्ही सगळे म्हातारे लोक ऐकतात ते पाश्चात्य कमिटी नामक तमक त्याच्याविषयी बोलत बसता. दे डोंट लाईक इट. कारण ते घडतंय. आम्ही चर्च सुटल्यानंतर आमचे 2-4 म्हातारे बाजूला बसून गप्पा मारत बसतो. म्हणून काय बोलावं हे फार महत्त्वाचं आहे. कदाचित रविवारचा संदेशाविषयी बोला की बेटा रविवारचा संदेश कसा वाटला, आणि म्हटलंय उठता बसता निजता, फक्त रविवारच्या दिवशी नाही, ही प्रोसेस असली पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या जीवनातून तुम्ही जे शिकू शकता ते फार महत्त्वाचं आहे. वेळ काढणं मुलासाठी महत्त्व आहे. वेळ फार, आपण म्हणतो ना टाईम इज मनी. खरंच झालं, आपल्याला फार कौतुक वाटतं टाईम इज मनी, आपल्याला वेळच नाही आहे. परंतु ध्यानात घ्या, आपल्या मुलांना आपल्या वेळेची गरज आहे. आपण बिझी असणं शक्य आहे. मी मार्केटिंगचा माणूस होतो, आयुष्यावर बॅग घेऊन फिरलो, नंतर देवाच्या सेवेत आलो, तेव्हाही परत फिरत होतो, आजही फिरतोय म्हातारपणात. पण वेळ काढू शकत नाही अशातला भाग नाही आहे. वेळ काढावं लागेल, त्यांच्यावर बसावं लागेल. मला एक उदाहरण आठवतं, मला वाटतं C.A. बेंजामिनने दिलं होतं. ते म्हटले एक मुलगा आपल्या बापाकडे आला, बाप्पा म्हणे उद्या सुट्टी घ्या ना, माझ्या शाळेमध्ये ते डे असतो ना, मुलांचा 1 दिवस डे असतो, तुम्ही या ना त्याला, सगळ्यांचे पप्पा येतात. ते म्हटलं नाही बेटा मला नाही येता येणार उद्या. तो म्हणे का? अरे 1 दिवसाचा पगार जाईल माझा. तो म्हटला नाही पप्पा 1 दिवसाचा पगार जाऊ द्या ना. हे का मी माझ्यासाठी करतोय का? अरे हा पैसा मी तुझ्यासाठी मागवतोय, तुमच्यासाठी मरतोय मी दिवस रात्र. तो म्हटलं पप्पा मला एक सांगा, किती पैशाचं नुकसान होणार आहे उद्या? तो म्हणे 500 रुपयाचं. मुलगा शांत राहिला. त्याचं ते डबडं होतं आतमध्ये गेला, आतमध्ये तोडलं ते, त्यातून काही पैसे काढले, काही आईकडून घेतले, 500 रुपये जमा झाले. पप्पाकडे घेऊन गेला. पप्पा हे 500 रुपये घ्या, पण उद्या माझ्याबरोबर. डोंट यू थिंक आपल्या मुलांना आपली गरज आहे म्हणून? त्यांना गरज आहे, वेळ द्या. मला माहिती आहे कठीण आहे, वेळ तुम्ही ठरवायची. जेवता जेवता बोला, चालता चालता बोला, कुठं फिरताना बोला. वी कॅन डू दॅट. शेवटचं आहे त्यांना सांगा. पहिलं आहे प्रे टीच, देन आहे टॉक, आणि वचन 21 टेल देम. ते मोठे झालेत, मुलं मोठे झालेत, त्यांना क्वेश्चन्स आहेत, यू गॉट टू टेल देम. 21व्या वचन म्हटलं ते विचारतील की हे का. त्यांना सांगा की देवाने आम्हाला मिसर देशातून इथपर्यंत आणलं, आशीर्वादित केलं. टेल देम समथिंग, एक्सप्लेन देम. त्यांना असं सांगू, मैं बोलता हूँ ठीक आहे, मी सांगतो ना बरोबर आहे. नाही, एक्सप्लेन करा, रिझन करा, काउन्सिल करा, अर्थ समजावून सांगा. हे फार महत्त्वाचं आहे फ्रेंड. आणि 5वं आहे ट्रेन देम. आणखी थोडा वेळ घेईल मी. ट्रेन देम, शिकवलं, सांगितलं, समजून सांगितलं, आता त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे. इपिस्करात म्हटलं आहे की त्यांना शिस्तीत व शिक्षणात वाढवा, त्यांना राग येईल असं काही करू नका.
मुलांना राग कधी येतो? ज्यावेळेस आपण 10 लिस्ट सांगतो, डू दिस डू दिस डू दिस डू दिस, आणि मग इकडे सांगतो डू नॉट दिस डू नॉट दिस डू नॉट दिस, आणि आपला जोर कशावर असता? हे करू नको, ते करू नको, ते करू नको. मुलगा रागावणार नाही? आणि मुलं, माझा अनुभव आहे, जे मी त्यांना सांगितलं करू नको ते तेच करतात. म्हणून मुलांना काय करावं हे सांगा, काय करू नको हे त्याला आपोआप कळेल. पण आपण बाप म्हणून हे करू नको, ते करू नको, तिकडे जाऊ नको, अमुक नको, त्यांच्याशी बोलू नको. ट्रेनिंग म्हणजे त्याच्याबरोबर जाणं, राहणं. समजा मी एक उदाहरण देईल समजून सांगायला, की समजा तुम्ही नवीन सायकल घेतली, त्याला सांगितलं हे घे, तुझी नवीन सायकल घेतली, हे मॅन्युअल, हे वाच आणि सायकल चालव. किती बापांनी आपल्या मुलाला सायकल चालवायला मॅन्युअलनी शिकवली? आपण मॅन्युअल देतो का? नाही. पुस्तक नाही देत त्यांच्या हातात. आपण सायकलचे हँडल पकडतो, आपण त्यांच्याबरोबर धावतो, आपण तो पडला तर आपण पण पडतो, परत उभे राहतो, परत आपण हँडल मारतो, परत चालतो, तो पडतो, आपण पडतो, दोघंही आपण एकत्र आहोत. त्याला ट्रेनिंग, शिस्त, शिक्षण म्हणतात. मुलांबरोबर राहा. पडतील कदाचित, उठवा त्यांना. आपल्याला पडला मुलगा, अपयशी झालेला मुलगा आपल्याला आवडतच नाही. माझ्या मुलाचं उदाहरण द्यायला हरकत नाही, आणि त्याचे प्रिन्सिपल इथं आहेत आणि त्याचे टीचर पण इथं आहे. माझा मुलगा नापास झाला 11वीला. मला फोन आला. अगदी मी फोनची वाटच बघत होतो, किती %? बापाचं सर्व सांगता. पण त्यांनी सांगितलं डॅडा आय फ्लंक. अर्ध रडत, डॅडा आय फ्लंक. बापाचा काय प्रतिसाद पाहिजे? म्हटलं बेटा आजा, घरी ये, डोंट वरी. नंतर मी शिरव्या साहेबांशी बोललो, पण वाईट वाटलं, म्हटलं असं असं झालं. म्हटलं ठीक आहे रे, चालतं आहे. मुलं याच्यातच म्हणे मुळे जातात. अपयशी झाला. तो घरी आला, बोरिवली स्टेशनवर मी घाबरलो होतो थोडासा. बोरिवली स्टेशनला त्याला भेटायला गेलो. त्याला चायनीज आवडतं म्हणून त्याला चायनीज रेस्टॉरंटमध्ये नेलं. मस्तपैकी चायनीज जेवण आम्ही खाल्लं. असा बाप कधी पाहिला कधी? त्याची आई नाही म्हणते, असा बाप मी नाही पाहिला कधी. अपयश, ते अपयश जर मी त्याच्याबरोबर नसतो, त्याला जर मी धीर दिला नसता, तर तो IT प्रोफेशनल म्हणून आज जिनेवामध्ये राहिला नसता. आज मला कौतुक वाटतं की त्या अपयशाला मी टोचलं नाही. अपयशाला मी मान्यता दिली, त्याला एन्करेजमेंट दिली, आणि आज तो चांगलं कमवत आहे, चांगलं ठिकाणी आहे, चांगला हे आहे. आम्हाला आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याला म्हणतात शिकवणं. तसं तर मुलं फक्त 5%च बापाबरोबर बोलतात, जास्त बोलत नाही. त्यांना समजून घ्यावं, त्यांचं निरीक्षण करा. 6वं आहे ब्लेस देम, आशीर्वादित करा. तुम्ही बघू शकता इब्री 11मध्ये इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, इसाकाने याकोबाला, याकोबाने योसेफाच्या मुलांना आशीर्वाद दिला. मुलांना आशीर्वाद द्या. त्यांचं स्टेटस बघू नका, अयश अपयश बघू नका, ते पुढं जातील. पवित्र आणि शुद्ध करा, इयोब 1:5. मुलांना ते शुद्ध करत होता असं म्हटलेलं आहे. कारण त्यांनी जर पाप केलं असेल तर तो त्यांच्यासाठी बर्न ऑफरिंग देत होता. आपले मुलं जर पाप करत असतील का ते आपल्याला माहीत नाही आहे, पण देवाच्या ऑल्टरसमोर राहा, त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करा, त्यांना वधस्तंभाच्या समोर न्या, किंवा तुम्ही बाप म्हणून वधस्तंभाच्या सानिध्यात जाऊन त्या रक्ताने माझ्या मुलाचं शालन व्हावं म्हणून देवाकडे टाहो पड. आणि शेवटी अर्पण करा. 1 शमूएल 1:28. डेडिकेट हिम गॉड. फार महत्त्वाचं आहे जे तुम्हाला मिळालं आहे. ह्या 9 गोष्टी, त्याच्यामुळे थोडा वेळ गेला, पण हे महत्त्वाचे आहेत. हे सजेशन नाही आहेत, हे देवाचं वचन आहे, आणि देवाच्या वचनाने आज्ञा आहेत, कमांड्स आहेत. विचार करूया. तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला सांगितलं.
वडील कोण आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. कदाचित सगळं काही शक्य होईल, ऑल वेल होणार नाही. ते फक्त पिक्चरमध्येच घडतं. आमिर खान म्हणतो इथं हात ठेवा ऑल इज वेल, नाही होत. असं ऑल इज वेल नाही होत. देवाच्या वचनात जावं लागेल, बघावं लागेल, बसावं लागेल. अपयश येईल, पवित्र आत्मा मागा. आणि मलाकीच्या शेवटचं वचन मी तुम्हाला देणार आहे आणि मग मी संपवतोय. शेवटचं वचनात त्यांनी म्हटलेलं आहे ही देवाची इच्छा आहे. शेवटचा अध्याय आणि शेवटचं वचन, तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्राकडे व त्या पुत्रांचे हृदय त्याच्या वडिलाकडे वळवील. ही आहे देवाची इच्छा. मुलं आणि आई वडील यांच्या नात्यामध्ये एकत्रितपणे, वडील शब्द वापरले, पुत्रांकडे आणि वडिलांकडे आपलं नातं एकमेकाकडे आणखीन जास्तीत जास्त बळकट व्हावं हे सांगणारं वचन जुन्या करारातलं शेवटचं वचन आहे. त्याच्यानंतर देव 400 वर्ष बोललेलं नाही आहे. तो न बोलायच्या आधी 400 वर्ष वापरलेलं वचन आहे की पिता आणि पुत्रांनी एकत्र व्हावं, एकमेकाकडे त्यांनी वळावं. आणि तसं झालं नाही तर तो म्हणते मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. इफ वी डोंट डू दॅट वी विल बी कर्स्ड. जुना करार शेवटचं वचन शापावर संपलेलं आहे. कदाचित हे शक्य नाही आहे. समजा आपण आज बाप म्हणून, मला माहीत नाही, मी या नात्याने एकत्र यावं माझी नेहमी इच्छा आहे. मला माहीत आहे आपण परफेक्ट नाही आहात, कोणीच नाही, ना मुलं आहात ना आपण आहोत. पण समजा आपल्याला आज जावं लागलं, माहीत नाही का, ते मुलं पण जातात, किंवा मी गेलो तर माझ्या थडग्यावर काय लिहू शकतो मी? इपिटा लिहितात ना, काय लिहू शकतो? जे येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं वाक्य त्याच्यात लिहू शकतो का? 17व्या अध्यायातलं योहान, की या जगात तुझी इच्छा पुरी करून, तुझे कार्य पुरू करून मी तुझे गौरव केले आहे. कोण बाप या ठिकाणी आज आहे की तो म्हणू शकतो की माझ्या थडग्यावर हे वचन लिहिण्याची धमक माझ्यामध्ये आहे की हे स्वर्गीय बापा, तुझी जे काही कार्य मला दिले ते मी पूर्ण करून तुझं गौरव केलेलं आहे. गरज आहे त्याची तयारीची गरज आहे. हे आपल्याला छातीटोकप्रमाणे सांगता आलं पाहिजे आणि आपल्या थडग्यावर लिहिता आलं पाहिजे. कदाचित अशक्य वाटतं. मी अशिक्षित आहे, मी शिकलो नाही आहे, शक्य आहे. पण पवित्र शास्त्र म्हणतं ज्याला अज्ञान आहे, ज्याच्याकडे ज्ञानाची उणीव आहे, इफ ही लॅक्स द विजडम लेट हिम आस्क फॉर इट. मागू द्या देवाकडे. जर आम्हाला आज वाटते आम्ही कन्फ्यूज आहोत, गोंधळात आहोत, कसे वाढवावीत माझी मुलं, माझ्या मुलांचे प्रश्न कसे चालवावे, नम्र व्हा, हंबल व्हा, देवाकडे जाऊया आपण आणि देवाला म्हणूया आम्हाला ते ज्ञान दे. देव दिल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. होय देवा, तू आमच्याबरोबर आहेस. या पितृदिनी तुझं हृदय आम्ही बघितलं आहे प्रभू. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. होय प्रभू, आज त्या बापाकडे आम्ही बघतोय आणि आम्ही बाप म्हणून कुठं कमी पडलो आहोत, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. पण आजपासून देवा आम्ही देखील म्हणू शकू की तू दिलेले कार्य आम्ही पूर्ण करून तुझं गौरव केलेलं आहे. हे वचन घेऊन आज आम्ही या ठिकाणी जातो आहोत. आम्हाला आशीर्वादित कर, आमची मुलं आशीर्वादित कर, आमचं कुटुंब आशीर्वादित कर. तुझ्या या महान वचनाबद्दल, आज्ञांबद्दल आज आम्ही तुझे आभार मानतो. एक गुड फादर नाही प्रभू, एक देवभिरू पितृत्व तू आमच्यामध्ये आज जागृत कर देवा. आणि ज्यावेळेस हे ते घडेल त्यावेळेस मलाकीमधील ते शेवटचं वचन जरूर पूर्ण होईल. तुझ्या या प्रेमाबद्दल आज आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताच्या प्रिय आणि पवित्र नामात मागतो, आमेन. थँक्यू मंडळी. गॉड ब्लेस यू. थोडा वेळ घेतला, मला क्षमा करा, पण आय एम शुअर वी आर ऑल ब्लेस्ड. थँक्यू.
देवभीरू पितृत्व हे काय असावं, हे परमेश्वराच्या वचनांचा आधार घेऊन आणि त्यांचं स्वतःचं उदाहरण आपल्या लेकरांप्रती कसं आहे हे कुठेही न लपवता सुंदर रीतीने आपल्यापुढं मांडण्यात डॉक्टर DS सोहळकर हे यशस्वी ठरलेले आहेत निश्चितच. आणि त्यांनी या पितृत्वाबद्दलचं सर्व विवरण सुंदर रीतीने आपल्याला केलेलं असताना शेवट असा केलेला आहे की आपण आपल्या थडग्यांवर हे कोरू शकू काय, की परमेश्वरा तू सोपविलेली कामगिरी प्रामाणिकपणाने पार पाडून मी तुझं गौरव केला आहे. देवाचं गौरव करण्याकरिता प्रत्येक पिता हा सक्षम व्हावा याकरिता मोठ्या ओझ्याने आणि कळकळीने ते बोलत असताना त्यांची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली असेल तर ती कळकळ त्यात दिसून येत होती. ते मनातलं ओझं त्यात प्रगट होत होतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हा त्यांचा उद्देश निश्चितच यशस्वी झालेला आहे हे आम्ही समजू. मंडळीकरिता ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस, लग्न वर्धापन दिन किंवा कुठली अशी विशेष करून 10वी आणि 12वी या